मारून. ओके, आणि त्याचं रेकॉर्डिंग पण ओके. पाठवतो. हे बघा, परचेस मध्ये यायचं, ट्रान्झॅक्शन परचेस, हा. होलसेल बिल. ओके, एंटर. इथे डेट टाकायची, डेट काय करंटच ठेवा ट्रायल असल्यामुळे. ओके, हो. एंटर. इथे कोण असेल तर सप्लायर सिलेक्ट करायचा, नवीन सप्लायर असेल तर F2 मारून ऍड करायचा. इथे खाली दिलेलं आहे, सप्लायर सिलेक्ट करायला कुठलं बटन दाबायचं? इथे नॉर्मली जो आहे तो आपलं टाईप करून सिलेक्ट करू शकता. नवीन मग ऍड, एंटर केल्यावर डायरेक्ट सप्लाय सिलेक्ट करायला येतो. ओके. ओके, किंवा नवीन ऍड करायचं असेल तर खाली इथे दिलेत बघा शॉर्टकट, F2 फॉर न्यू, F3 फॉर एडिट. नवीन ओके. असेल ओके. तर F2 बटन दाबून तुम्ही नवीन ऍड करू शकता. सन्ड्री क्रेडिटर सप्लायर यालाच एंटर मारून इथेच त्या कस्टमरचे किंवा सप्लायरचे डिटेल्स ऍड करायचे, नाव, नंबर, ऍड्रेस वगैरे. ओके. ओके, इथे त्याचा मोबाईल नंबर असेल तर इथे टाकायचा. हम्म. त्याच्यानंतर GST नंबर असेल तर इथे टाकायचा. बस. बरोबर. पेज डाऊन किंवा कंट्रोल W दाबून सेव्ह करायची, की तुमचं लेजर इथे ऍड होणार कस्टमरचं. हम्म. ओके, एडिट करायचं असेल तर F3 मारून तुम्ही लेजर डिटेल्सला जाऊन इथे मॉडीफायला जाऊन तुम्ही एडिट पण करू शकता. ओके. म्हणजे काय स्पेलिंग चुकलं किंवा काय चेंज करायचं असेल तर तुम्ही इथे टाकू शकता. ओके. ओके, नंतर इथे सप्लायर सिलेक्ट करायचा, एंटर बटन दाबायचं, इथे त्याचा इनवॉइस नंबर टाकायचा बिलाप्रमाणे. बस, हम्म. एंटर. हे आता GST नंबर टाकला तर हे टॅक्स येस नो का विचारणार नाही, तर ऑटोमॅटिकच घेणार डायरेक्ट ते. घेणार तो. ओके, जर बरोबर. टॅक्स लावायचा असेल तर मॅन्युअली येस करू शकता इथे. बस एंटर ओके. मारा, की एंटर मारला इथे एक तर बारकोड स्कॅन करू शकता, किंवा एंटर मारला तर प्रो मॅन्युअली लिस्ट येते. ह्याच्यातलं जो मॉडेल पाहिजे तुम्ही सिलेक्ट करायचा, एंटर मारायचा. इथे त्याचे सिरियल नंबर स्कॅन करायचे जेवढे असतील तेवढे. IMEI नंबर. ओके. हा IMEI नंबर स्कॅन करायचे आणि एंटर मारायचं, किंवा सॉरी कंट्रोल W किंवा क्लोज बटन करायचे डायरेक्ट, की तेवढे हम्म. ऑटोमॅटिक क्वांटिटी घेणार इकडे तुमची जेवढे सिरियल नंबर असेल त्याप्रमाणे. ओके, इथे तुमचा ओके. परचेस रेट का असेल तो टाकायचा, तुम्ही कमी जास्त इथे का असेल तो करू शकता, डिस्काउंट भेटलं डिस्काउंट. ओके, इथे परत व्हेरीफाय करू शकता टाकलेले सिरियल नंबर ओके आहेत का, जर नसतील चुकलं असेल तर एंटर मारून तुम्ही चेंज पण करू एडिट शकता. करू शकतो. बरोबर. ओके, बस कंट्रोल W मारून ही विंडो एस्केप करा, की ओके सगळे ओके. तुमचे बारकोड आपलं सॉरी मॉडेल तेवढे त्याच व्हायचे, क्वांटिटी ऍड झाल्या बघा. परत दुसरं असेल तर बरोबर. इथेच एंटर मारून तुम्ही दुसरा मॉडेल पण घेऊ शकता, जो कोणता असेल तो. त्याचा बरोबर. सिरियल नंबर टाकायचा, ही विंडो क्लोज करायची, ऑटोमॅटिक तेवढे क्वांटिटी ऍड होऊन जाते. ओके, असे जेवढे बरोबर. काय असेल ते ऍड करायचे. ही विंडो, हम्म. आता ही छोटी विंडो असते, ही बारकोडची विंडो असते बघा. ह्याला हम्म. एकदा एस्केप करायचं की पूर्ण ब्लॅक लाईन येणार इथे खाली. ओके, हम्म. खाली येण्यासाठी बिलिंग विंडोवरून खाली येण्यासाठी टॅप किंवा एंड बटन दाबायचं कीबोर्डवरनं. बस एंटर हम्म. एंटर मारत यायचं. इथे का एक्स्ट्रा का बिल डिस्काउंट वगैरे भेटलं असेल तर इथे पहिल्या कॉलम मध्ये पर्सेंट मध्ये विचारतं, दुसऱ्या कॉलम हम्म. मध्ये तुम्हाला अमाऊंट. हे बघा, इथे खाली हे इथे पहिलं ना इथे पर्सेंट मध्ये वर्क होतं, इथे हम्म. अमाऊंट मध्ये. बस असेल तर टाकायचं, नाही तर एंटर एंटर मारत यायचं हम्म. आणि आणि सेव्ह सेव्ह विचारतो. एंटर ओके. मारायचं की तुमची इनवॉइस सेव्ह झालं. बनला. ओके, ओके. आता तुम्ही परचेस इनवॉइस. हो आता परचेस सेलचं. मारलेला स्टॉक, ऍड केलेला स्टॉक तुम्हाला बघायचा असेल तर इथे यायचं स्टॉक, हम्म. फिल्टर स्टॉक. इथे तुमचे अवेलेबल असलेला स्टॉक फक्त दाखवेल तुम्हाला, हे दोन मॉडेल आपण भरलेले. बस हम्म. एंटर मारून तुम्ही इथे टॅग नंबर किंवा सिरियल नंबर पण कोणते कोणते भरले ते पण इथून बघू शकता. तिथूनच तुम्हाला बरोबर. खाली त्याची परचेस रेट, MRP, सप्लायर कोण, सगळ्या गोष्टी इथे दिसतात तुम्हाला. बरोबर. ओके, इनवॉइस नंबर पासून सगळं. ओके, त्याच्यानंतर सेल, सेलसाठी इथे त्याचं ट्रान्झॅक्शन सेल, रिटेल. ओके, एंटर. ओके. इथे एंटर कॅशला, इथे कस्टमरचा मोबाईल नंबर टाकायचा. ऑलरेडी असेल येऊन गेलं तर ऑटोमॅटिक येईल. नवीन कस्टमर बरोबर. असेल तर विचारेल नवीन आहे ऍड करू का, येस म्हणायचं. इथे हम्म. कस्टमरचं नाव टाकायचं, गाव टाकायचं, बस मोबाईल हम्म. नंबर आणि बस पेज डाऊन मारून कंटिन्यू करू शकता. एंटर एंटर मारत राहायची काही गरज नाही. ओके, हम्म. एंटर एंटर आलो की इथे तुम्ही तो डायरेक्ट सिरियल नंबर जरी इथे टाईप केला तरी लोड होईल, किंवा मॅन्युअली पाहिजे तर मॅन्युअली पण तुम्ही घेऊ शकता. सिलेक्ट करू शकतो. हो. हो. ओके, जो सिरियल नंबर इथे तुम्ही सिलेक्ट कराल त्याचंच बिल जनरेट होईल तुमचं. इथे पण तुम्ही बरोबर. कस्टमरनुसार रेट कमी जास्त करू शकता, डिस्काउंट पण देऊ शकता. इथे पण सेम, ओके. दुसरा असेल तर दुसरा ऍड करू शकता, किंवा एकदा एस्केप मारून फुल स्क्रीन करायची ही लाईन, आणि टॅब किंवा हम्म. एंड बटन वरून खाली येऊन एंटर एंटर मारत बिल सेव्ह करायचं. इथे तुम्हाला विचारणार कॅश मध्ये टाकायचं आहे, कशामध्ये टाकायचं आहे ते. बरोबर. ओके, सपोज कॅश मध्ये नको तर इथे डिलीट बटन दाबायचं, कार्ड मध्ये टाकायचं, कार्ड मध्ये पण टाकू शकता तुम्ही. आणि सेव्ह बरोबर. करण्यासाठी इथे दोनदा एंड बटन दाबायचं, की बिल तुमचं सेव्ह होणार सर. ही विंडो ओके. एस्केप करा, इथे ऍप बटन दाबून तुम्ही बिलाचा प्रिव्ह्यू पण बघू शकता.
ओके. ओके. इथेच बिलाचं प्री होईल सगळे डिटेल्स. बस एंटर मारलं तर प्रिंट येईल. प्रिंट नको असेल तर एस्केप बटन दाबा. ओके. ओके. त्याच्यानंतर तुम्ही आता पुन्हा जाऊन बघितलं तर तुमचा तेवढा स्टॉक पण ऑटोमॅटिक तो सीरियल नंबर लेस झालेला असणार. हा बघा इथे 2च राहिले. बरोबर. एक तो सीरियल नंबर तुमचा लेस झाला. झालं. ओके. बरोबर. आता मारलेल्या एंट्र्या तुमच्या सेलची बिलं तुम्हाला सेलच्या मॉडिफायमध्ये भेटतील. तसंच परचेसची परचेसच्या मॉडिफायला. इथेच एंटर मारून तुम्ही मॉडिफाय, रिप्रिंट नको असेल तर डिलीट करू डिलीट शकता. करू शकतो. बरोबर. ओके. परचेसची परचेसच्या मॉडिफायमध्ये. म्हणजे ओके, एखादं ओके. बिल काही चेंज करायचं असेल तर तुमचं तुम्ही अपडेट करू शकता. ओके. ओके. ओके.